भाजपचे नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना कोर्टाचा मोठा दिलासा। महिला खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये ब्रिजभूषण सिंह निर्दोष। दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाचा हा निर्णय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा। सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेण्याची शक्यता। रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीच्या गटनेत्यांची आज बैठक। अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी मोदी शहा दिसलेले नाही। संसदेत येण्यापासून मोदी शहा घाबरतायत का? संजय राऊतांचा हा सवाल। संसदेत अमित शहांचा राजीनामा आजही मागणार, राऊतांचं हे वक्तव्य। खासदार पप्पू यादव यांच्यावरती पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न। माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप। राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव आले होते चर्चेत। चंदा चोरीचा देखावा सादर केल्यानं पप्पू यादव यांच्यावरती चाकू हल्ल्याचा प्रयत्न। सत्ताधाऱ्यांचा तिळपापड झाला आणि त्यामुळे हल्ला केल्याचा रोहित पवारांचा आरोप। खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा, हल्ल्याचा मास्टर माइंड देखील पुढे आणला पाहिजे, रोहित पवार यांची ही मागणी। गोरेंनी माझ्या आसपास देखील फिरू नये, त्यांना त्रास होईल। आज सत्ता आहे, उद्या सत्ता गेल्यावर काय होईल? संजय राऊतांचा जयकुमार गोरे यांना इशारा। गोरेंना उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वक्तव्य कोणत्या संहितेत बसतं? संजय राऊत यांचा हा सवाल। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकमध्ये बॅनरबाजी। नाशिकमध्ये कुणाला पालकमंत्री करायचं? महायुतीचे 3ही नेते ठरवतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, फडणवीस सर्व गुण संपन्न। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे मोठं विधान। जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चाची मंडल जनगणना यात्रा आजपासून सुरू। भंडाऱ्यातून सुरू होणारी ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये जाणार। विजय वडेट्टीवार हिरवा झेंडा दाखवणार।